पुढची बातमी, मंत्री संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मंत्री असतानाही संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदी कायम कसे असा सवाल मंत्रालयात उपस्थित होत असल्याची चर्चा आहे। एकच व्यक्ती दोन पदावर राहणं योग्य नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र शिरसाटांनी सिडकोमध्ये निर्णयांचा धडाका लावल्यानं त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा जास्त रंगतीये। बातमी येते रायगडमधून, कारण रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसलाय। कारण जयंत पाटील यांच्याच घरात फूट पडल्याची चित्र आहे। शेकापमधला एक गट जयंत पाटलांना कंटाळलाय आणि आता तो भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। मीनाक्षी पाटील यांचा मुलगा म्हणजे जयंत पाटील यांचा भाचा आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। तसंच माजी आमदार सुभाष पाटलांचा मुलगा सवाई पाटील सुद्धा भाजपात जाण्याची शक्यता आहे। बातमी राहुल गांधींसंदर्भातली। भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर, असं वक्तव्य केलं होतं ते सरसंघचालक मोहन भागवतांनी। आता या वक्तव्याचा राहुल गांधींनी आढावा घेतलाय, समाचार घेतलाय। भागवतांचं हे वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचा हल्लाबोल गांधी करतात। रोजी भारत की रोजी रोटी का भी रास्ता राम मंदिर के प्रवेश द्वार से जाता है, ये ध्यान रखो। तो ये जो पूरा आंदोलन था वो भारत के स्व के जागृति के लिए था। भारत फिर से भारत बनकर अपने पैरों पर खड़ा होकर दुनिया को दिग्दर्शित करे, इसलिए था। Mohan Bhagwat has the audacity to inform the nation every 2 or 3 days. In fact, what he has said yesterday is treason, because it is stating that the constitution is invalid. It is stating that everything, the fight against the British was invalid, and he has the audacity to say this publicly. In any other country, he would be arrested and tried. That is the fact, right? To say that India did not get independence in 1947 is an insult to every single Indian person. आणि महाकुंभमेळ्याला खरं तर सुरुवात झाली आहे। मात्र महाकुंभमेळ्यात सध्या ज्या मॉडेल साध्वीची चर्चा सुरू आहे तिच्यावर शंकराचार्य आता चांगलेच भडकले। शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद या मॉडेल साध्वीवर का बरं भडकले, पाहूया। मॉडेल साध्वीवर शंकराचार्य भडकले। ग्लॅमरस साध्वी टीकेची धनी। हर्षा रिचारिया विरोधात संताप। प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ सुरू आहे। या महाकुंभादरम्यान सर्वाधिक चर्चा होतीये ती फक्त मॉडेल अन साध्वी हर्षा रिचारिया हिचीच। प्रयागराजमधील महाकुंभात हर्षाबाबत नवीन वाद समोर आलाय। हर्षाला महाकुंभातील पहिलं अमृत स्नान करू देणं आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसवण्यावरून वाद निर्माण झाला। ज्योतिषपीठातील शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले। धर्म का क्षेत्र है, इसमें चेहरे की सुंदरता तात्पर्य नहीं रखती है, इसमें हृदय की सुंदरता। जब हमारा हृदय शुद्ध है कि नहीं, पवित्र है कि नहीं, हम लोकोन्मुखी हैं कि नहीं, लोक सेवा के लिए तत्पर हैं कि नहीं, ये सब बातें यहाँ पर काउंट करती हैं। दिखेगा कि जो साधु संत हैं वो चेहरे पर भी कुछ भस्मी पोत ले रहे हैं, मिट्टी पोत ले रहे हैं, ताकि कुछ अगर हो भी तो वो भी छुप जाए। हर्षा रिचारिया निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची शिष्य आहे। मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत। एका रात्रीत हर्षाचे फॉलोअर्स वाढले। अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झाली। याबाबत स्वतः हर्षानं स्पष्टीकरण दिलं। मी अजूनही साध्वी बनलेली नाही। साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते, अनेक विधी करावे लागतात। माझा पोशाख पाहून लोकांनी माझं नाव साध्वी हर्षा ठेवलं। मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जातंय। हे सर्व पाहून बरं वाटतं, पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही।
त्यामुळे एकीकडे साध्वी म्हणून चर्चा होणाऱ्या हर्षा रिछा रियावर आता आध्यात्मिक क्षेत्रातून टीका होतीये. चांगली काय अन वाईट काय, शेवटी प्रसिद्धी ही प्रसिद्धीच असते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. बातमी नांदेडमधनं येते आणि बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. नांदेडमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आलं. पोलीस कर्मचाऱ्यानं या विद्यार्थ्याला हॉस्टेल रूममध्ये नेलं, तोंडात रुमालाचा गोळा कोंबला, काठीनं मारहाण केली होती. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधील ही घटना. याबाबतचं वृत्त दाखवताच संबंधित पोलिसाला निलंबित करण्यात आलंय. तुला एवढं मारले काय? इकडे बी आहे. तुला मारले का एवढं? हो मी मारलं. आणि तुम्ही गाडी चोरली आहे का? नाही चोरली. चोरली नाही ना गाडी तुम्ही? पेट्रोल पंप सीसीटीव्ही सगळे चेक करू का मी? सीसीटीव्ही बघा. ठीक आहे. आता जाऊ आपण सगळेजण. किती मारले तुला? कुठं एवढा हात सुचलाय का तुझा? व्हिडिओ आहेत त्या भाऊच्या ह्याच्यात मारलेले मोबाईल. ठीक आहे. आहेत मोबाईलमध्ये व्हिडिओ. ठीक आहे. त्या भाऊच्या व्हिडिओमध्ये एवढी बल्ली तोडलेली आहे. बातमी बोईसरमधनं येते. बातमी आहे, तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल तर सावध होण्याची. कारण रेलिंगवर चढून ट्रॅक ओलांडत असाल तुम्ही तर ही बातमी पहा. कारण रेल्वे रेलिंग ओलांडणं तुमच्या जीवावर आता बेतू शकतं. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनवरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हिडिओत एक प्रवासी रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोच. मात्र प्रवासी रेलिंगवर चढला काय, ट्रॅकवर उडी मारणार होता तितक्यात त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅकवर कोसळलाय. सुदैवानं तिथून मागणं ट्रेन येत नव्हती म्हणून तो वाचलाय. रेल्वे पोलीस त्यामुळे यावेळी काय करत होते असा सवाल उपस्थित झालाय. पुढच्या बातमीकडे. 13व्या मजल्यावरनं उडी मारत कामगारांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र विक्रोळीच्या कन्नमवार नगरात घडलेली ही घटना काही वेगळी आहे. निर्माणाधीन असलेल्या 57 क्रमांकाच्या इमारतीवरून कामगारांना आत्महत्या करण्यासाठी 13व्या मजल्यावरनं उडी मारली. मात्र आधी कामगार झाडावर आदळला आणि नंतर सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीवर तो अडकला. त्यामुळे त्याचा जीव वाचलाय. बिरजू प्रसाद रमेश बर्नवा असं या कामगाराचं नाव आहे. काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. जाळी पकडत आत जायचं. पुढच्या बातमीकडे. मीरा रोड आणि भाईंदर लोकल सेवा अखेर सुरळीत झाली. मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान लोकल समोरासमोर आल्या होत्या. मीरा रोडमध्ये सिग्नलमध्ये बिघाड झाला आणि ही घटना घडली. 10 मिनिटं दोन्ही लोकल ट्रेन समोरासमोर उभ्या होत्या. त्यामुळे घाबरलेले प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले होते. दरम्यान आता लोकल सेवा सुरळीत झाली आहे. लोकल ट्रेन का इतना बड़ा लापरवाही कैसे? लोकल ट्रेन है जो कि पब्लिक पूरा उतर के पैदल आ रही है. बातमी टोरेस संदर्भातली. टोरेस प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलंय. तर मुंबई पोलीस आयुक्तालय, आर्थिक गुन्हे शाखेचं कार्यालय तसंच स्टोरेज कार्यालयातील आणि आरोपी थांबलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. तसंच जून महिन्यात शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या व्यवस्थापकांना पाठवलेल्या समन्सची न्यायालयानं आता दखल घेतली आहे. दरम्यान टोरेस प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. तोपर्यंत टोरेसचा सीए अभिषेक गुप्ताला संरक्षण कायम असेल. बुलढाण्यात आता एक खळबळजनक बातमी समोर येते. चोरट्यांनी चक्क हनुमान मंदिरातच दरोडा टाकला आणि विशेष म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या हनुमान मंदिरात हा दरोडा टाकण्यात आलाय. सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर हे पुरातन मंदिर आहे. मात्र अज्ञात दरोडेखोरांनी पुजाऱ्याला बांधलं आणि हनुमान मूर्तीवरचे दागिने लुटले. जवळपास 5.5 किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील 1 लाख रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले. बिबट्यांच्या वाढत्या संख्येनं मानव वन्यजीव संघर्ष खरं तर तीव्र झालाय आणि त्यामुळेच बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव आता समोर आलाय. हा प्रस्ताव नेमका काय आणि त्यावर राज्य सरकारची भूमिका काय जाणून घेऊ. मानव वन्यजीव संघर्ष वाढला. बिबट्यांच्या हल्ल्याचा धसका. महाराष्ट्रातील बिबट्यांची नसबंदी
राज्यात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेलाय. त्यातच बिबट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतीये. त्यामुळे बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीचे संकेत वनमंत्री गणेश नाईकांनी दिले. ते कॅट फॅमिलीपैकी असल्या कारणानं म्हणजे एकाच वेळेला 3-3, 4-4 पिलं त्यांची जन्माला येतात. तर भविष्यकालामध्ये यांची संख्या कमी करणं आणि असले नसबंदी डेफिनेटली 4 दिवसापूर्वी आले होते, त्याने मला पत्र दिलेलं की बाबा यांची जरा नसबंदी करण्याकरता केंद्र सरकारची परवानगी लागते. मी सांगितलं ते ठीक आहे. गेल्या काही वर्षात बिबट्यांनी राज्यातल्या अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. एकट्या पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 18 जण बिबट्याच्या भक्षस्थानी पडले. त्यामुळे बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव पुढे आलाय. 2022 स्टेटस ऑफ लेपर्ड्स इन इंडियाच्या सर्व्हेत महाराष्ट्रात 1985 बिबटे. शिरूर, जुन्नर, आंबेगावमध्ये बिबट्यांची संख्या सर्वाधिक. 2 वर्षात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ. 2024 बिबट्यांच्या हल्ल्यात जुन्नर तालुक्यात 18 व्यक्तींचा मृत्यू. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 11 नर बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव. 36 मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना. बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुलं, वृद्धांचा मृत्यू होण्याचं प्रमाण मोठं आहे. याच संदर्भात काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनी वनमंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानुसार वनमंत्री गणेश नाईकांनी बिबट्यांच्या नसबंदीचे संकेत दिले. मात्र हा प्रस्ताव केंद्र सरकार मान्य करणार का आणि बिबट्यांच्या नसबंदीनंतरही बिबट्यांचे हल्ले कमी करण्यात यश मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता बातमी येते थेट नागपुरातनं. अतिशय धक्कादायक अशी बातमी, कारण समुपदेशनाच्या नावाखाली एका मानसोपचार तज्ज्ञानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची माहिती समोर येते. हैवान मानसोपचार तज्ज्ञानं 15 वर्षात 50 जणांना आपलं शिकार बनवल्याची माहिती आहे. पर्यंत पोहोचलेली आहे. जे सुरुवातीला जसं निष्पन्न झालं, हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला. तो सध्या MCRमध्ये आहे. हे जे सगळं आहे, आता जसं आपण म्हणाले, हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळे पुरावे, त्याची जे स्टेटमेंट्स आहेत त्या आधारावर आता आपली पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आणि हे जे अल्पवयीन होती आणि मग मेजर झाली, तर तो पण असा मॅटर आहे याच्यात. भंडारा आणि गोंदियातून येणाऱ्या गरीब मुलींचं समुपदेशन सत्र तो चालवायचा. शिबिराच्या नावाखाली बाहेर नेऊन गुंगीचं औषध देत बलात्कार करायचा. मुलींचे फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करून अत्याचार. 15 वर्षात अनेक मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवलं. परिसरातल्या अनेक महिलांची ही छेड काढताना CCTVत चित्रित. बातमी अहिल्यानगरात येते. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. रस्त्यावरील खडीमुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट विहिरीत कोसळली. यात कारमधील 4 जणांचा मृत्यू झालाय. 4ही तरुणांचे मृतदेह क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आले. अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत. राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रार्थना स्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत. या भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं माहिती अधिकारात समोर आलं होतं. या 2940 भोंग्यांविषयी कोणती कारवाई केली असा सवाल कोर्टानं आता सरकारला विचारला. तसंच राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले. त्यामुळे आता काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असेल. आणि आता बातमी मुंबईकरांसाठी आहे. आनंदाची बातमी आहे, कारण मुंबईकरांचा प्रवास आता जलद गतीनं होणार आहे. मुंबईत आता बाईक टॅक्सी धावेल. राज्य सरकारनं त्यासाठी नियमावली तयार केली आहे. प्रत्येक बाईक टॅक्सीला GPS तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य असेल. सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान 50 दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असेल. तर 50 बाईक्सचं नोंदणी शुल्क 1 लाख रुपये असेल. दुसरीकडे बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी मात्र विरोध दर्शवलाय. कशी असेल ही बाईक टॅक्सी जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1 किलोमीटरसाठी मोजावे लागतील 3 रुपये.
GPS सिस्टीमवर बाईक्स धावतील. तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशासाठीही हेल्मेट सक्तीचं आहे. 50 बाईक्सचं नोंदणी शुल्क असेल 1,00,000 रुपये. प्रवास जलद गतीनं होणार, वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार. पुढच्या बातमीकडे. सर्वसामान्यांसाठी आता एक मोठी बातमी आहे. नव्या वर्षात तुमच्या खिशावर मोठा भार पडणार आहे, कारण रिक्षा टॅक्सीचा प्रवास देखील महागतोय. रिक्षा टॅक्सीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढलाय. त्यामुळे रिक्षाच्या दरात 3 रुपये आणि टॅक्सीच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. सध्या हा प्रस्ताव परिवहन विभागाला पाठवण्यात आलाय. ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये होऊ शकतं, तर टॅक्सीसाठी 4 रुपयांची वाढ केल्यास किमान भाडं हे 28 रुपयांवरून 32 रुपये होईल. मुंबई महानगरपालिकेतून आता एक आणखी मोठी बातमी समोर येते, कारण मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये घट झाली आहे. फिक्स डिपॉझिटमध्ये 10,000 कोटींची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे सध्या सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे. मात्र उत्पन्नात घट झाल्यानं विकास कामांसाठी फिक्स डिपॉझिटला हात घालावा लागतोय. चालू आर्थिक वर्षात 10,000 कोटी राखीव निधीतून घेण्यात आलेत, तर 11,000 कोटी रुपयांचं अंतर्गत कर्ज काढण्यात आलंय. बातमी काँग्रेसच्या गोटातनं. काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता आजपासून बदललाय. 24 अकबर रोडवरून आता 9-1 कोटला रोड असा काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता झालाय. 45 वर्षांनंतर दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता अखेर बदलण्यात आलाय. इंदिरा भवन असं या मुख्यालयाचं नामकरण करण्यात आलंय. काँग्रेसच्या या नव्या मुख्यालयाचं आज सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. भाजपच्या धर्तीवर दिल्लीत काँग्रेसनं नवं राष्ट्रीय मुख्यालय उभारलंय. पुणे शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सातारा रोड परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. अचानक आलेल्या पावसानं मात्र नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे. पुणे शहरात काही ठिकाणी तुरळक पाऊस बरसतोय, त्यामुळेच वातावरणात गारवा निर्माण झालाय. अचानक आलेल्या पावसानं मात्र नागरिकांची तारांबळ उडाली. उद्या जगभरात इंटरनेट बंद होणार आहे. पुन्हा एकदा ऐका, उद्या इंटरनेट बंद होणार आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना? त्याचं कारणही तसंच आहे. उद्या इंटरनेट बंद होणार असल्याचा दावा एका व्यक्तीनं केलाय, मात्र हे खरं आहे का याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. 16 जनवरी को पूरे वर्ल्ड का इंटरनेट सर्वर डाउन होने वाला है और मैं जो कह रहा हूँ ये बात बिल्कुल सच है. सिम्पसन्स, जिसे सैटर्नस का कार्टून भी कहा जाता है, और उसने आज तक जितने भी प्रेडिक्शन किए हैं वो सारे सच हुए हैं. तो इस बार उसने एक प्रेडिक्शन किया है कि 16 जनवरी पूरे दुनिया का इंटरनेट सर्वर डाउन हो. ऐकलं? या व्हिडिओतून दावा करण्यात आलाय की 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार. खरंच इंटरनेट बंद होणार आहे का? द सिम्पसन्स कार्टूनची भविष्यवाणी खरी ठरणार का? 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार. शार्क खात आहेत समुद्रातील इंटरनेट केबल्स. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? इंटरनेट बंद होणार हा दावा ऐकूनच सगळ्यांना धक्का बसला असेल, कारण इंटरनेट बंद म्हणजे आजच्या घडीला करोडो फोन्स, कंपन्यांचं काम सगळंच ठप्प. द सिम्पसन्स कार्टूननं 16 तारखेला जगभरातील इंटरनेट बंद होण्याची भविष्यवाणी केली आहे, असा दावा एका व्यक्तीनं केलाय. या व्हिडिओत एक शार्क समुद्राखाली जाणाऱ्या इंटरनेट केबल्स खात असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे हे खरं आहे का? असं होणार आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे, कारण सध्या इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. इंटरनेट नसेल तर जीव गुदमरल्यासारखा होतो. चॅटिंग, इन्स्टा, फोटो शेअर हे सगळं इंटरनेटवर अवलंबून असतं. त्यामुळे याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं सायबर एक्सपर्टचा सल्ला घेतला. 16 तारखेला किंवा 16 ते 20च्या दरम्यान इंटरनेट बंद होणार आहे, किंवा जे काही इंटरनेटच्या केबल्स आहेत ते समुद्रातल्या जे सबमरीन केबल्स असतात ते हॅक करण्यात येणार आहेत.
आणि ह्याचं जे ह्यांनी साधलंय, जी वेळ साधली आहे ती ट्रम्प यांच्या शपथविधीच्या समारोहाच्या टायमाला आहे. तर फक्त मीम्स बनवून आपल्याला जास्तीत जास्त लाईक्स मिळवणं हा त्याचा उद्देश असू शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 16 तारखेला इंटरनेट बंद होणार ही अफवा आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीची वेळ साधून ही अफवा पसरवण्यात आली आहे. मीम्स बनवून लाईक्स मिळवण्याचा हेतू आहे. समुद्राच्या तळाशी अनेक केबल्स असतात. इंटरनेट हॅक झाल्यास बॅकअप कनेक्शन असतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा शपथविधी 20 जानेवारीला होणार आहे. त्यामुळेच लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओतून हा दावा करण्यात आलाय. मात्र आमच्या पडताळणीत 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एक छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही. परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार आहे. निवृत्त न्यायाधीश VL आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. सूर्यवंशी यांचा मृत्यू 15 डिसेंबर रोजी कोठडीत झाला होता. त्यामुळे आता 3 ते 6 महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.